चला दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी चला क्षेत्ररक्षक जाधवा प्रथम गोलंदाज रोहन गोंधले, स्ट्राईकला भरत भगत आणि नॉन स्ट्राईकला शंकर गोवारी. चला चला क्षेत्ररक्षक जाधवा योगेश भगत पारस पाटील शेषशी संपर्क साधावे. चला चला चालू करा. चला स्पीडअप करा आधीच उशीर झालाय. MK प्रीमियर लीगचा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. बाउंड्री रश्य आहे आपल्याला. चला प्रथम टाकण्यासाठी सज्ज रोहन गोंधले. स्ट्राईकला बघायला तर बराच बघत उत्कृष्ट असा फलंदाज. नॉन स्ट्राईकला तेवढे धडाकेबाज बल्लेबाज तसेच शंकर गोवारी. प्रथम गोलंदाज रोहन गोंधले. चला प्रथम चेंडू मोठा खांदा प्रीमियर लीगचा पहिला चेंडू सुरेख चेंडू. पंचांकडे अपील मागली जाते. पंच काय अपिलामध्ये उत्साह जास्त पण आत्मविश्वास कमी. पहिला चेंडू चांगला चेंडू वरात बघा मोठ्या खांद्याचा यंगस्टार. दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा रोहन गोंधले. फिरून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंच काहीच इशारा देत नाही म्हणजेच की नाही निर्धाव चेंडू. अतिशय चांगले चेंडू टाकलेले होते. सुरेख चेंडू होते. पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी रोहन गोंधले. रिवर्स मारण्याचा प्रयत्न फटका बसला. विकेट जाते. पहिलीच विकेट. केतन राम भगत यांनी उत्कृष्ट असा झेल घेतला. 0व्या संख्यावर पहिलीच विकेट डाऊन होते. चला चला स्पीडअप करा. तसेच वन डाऊनच्या भूमिकेत संघाचे कर्णधार तसेच 40+ उत्कृष्ट असे ऑलराऊंडर वीरेंद्र मुंद्रकर. उत्कृष्ट असे ऑलराऊंडर 40+ पंचांकडे गार्ड मागताना. नवीन लोक जे कोणी आले असतील त्यांनी संघ मालक आणि कर्णधारांशी संपर्क साधावे. इथेच मला आपल्या कर्णधाराशी संपर्क साधावे. चला स्पीडअप करा. चला मॅच थांबू नका. रिदम तुटतो मॅचचा. चौथा चेंडू विलेन यांच्यासाठी रोहन गोंधले घेऊन येतोय. उचलून मारायचा चेंडू जातो सीमा पार. 6 षटकार. चांगलाच फटका मारलेला वीरेंद्र मुंद्रकरांची. आल्या षटकार मारला. संघाची धावसंख्या 6वर जाऊन टोकली. सुरुवात चांगली. पहिले 3 चेंडू तुमचे होते तर चौथा चेंडू हा माझा असेल असा संदेश देताना वीरेंद्र मुंद्रकर. चला कोणी जमा नको. लांब क्षेत्ररक्षण. दुसरा राऊंडचे दोन्ही कॅप्टन तयार राहा. दोन्ही टीम येऊन पूर्ण. विलेन चांगला असा चेंडू ओळखून चेंडू पाठवला सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. 5वा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा रोहन गोंधले. हा चेंडू सुरेख होता.
सुरेख होता. बघता बघता रनआउटची चान्स पण बॅकअप चांगलं होतं. मगातपासून शंकर गोवारी नॉन स्ट्राईकवर स्ट्राईक घेण्यासाठी तडपत होते. आता हाच शंकर गोवारी स्ट्राईकवर शेवटचा एक चेंडू खेळण्यासाठी सज्ज. 1 to go लास्ट चेंडू या षटकामधला. सुरेख असा चेंडू. चेंडू जातो युवराज योगेश मामांच्याकडे. सुंदर अशी क्षेत्ररक्षण. एक षटकार खाऊनी सुरेख अशी गोलंदाजी करताना रोहन गोंधली. एक षटका समर्थात 8 धावा आणि 1 विकेट. सुंदर अशी गोलंदाजी केली. दुसरा षटकार टाकण्यासाठी वरुण जाधव. दिनेश जाधव यांचे सुपुत्र वरुण जाधव. आठ धावा 8 रन 1 ओव्हर नंतर. विलेन दुंद्रेकर शंकर गोवारी. चला स्पीडअप करा स्पीडअप करा. दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज वरुण जाधव. तर स्ट्राईकला आहेत शंकर गोवारी. स्पीडअप करा स्पीडअप करा. चला जेवढे असतील तेवढे. दुसऱ्या षटकामधील पहिला चेंडू टाकण्यासाठी वरुण जाधव. सुरेख असा चेंडू. चेंडू पंच आमच्या तासवर धावाने धाव संख्या 1 वर जाऊन 9 वर जाऊन पोचते. पहिल्या चेंडूवर लाईन दिसली नाही गोलंदाजाला. पंचांचा स्क्वेअर मारा. उचलून मारलेला चेंडू. चेंडू जात आहे कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉलर चेंडूकडे धावतात. बघता बघता 2 धावा. चांगली अशी रनिंग. शिंदे काका आपण मोठा कांदा प्रीमियर लीग तर्फे आपलं स्वागत आहे. स्टेजवर या आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे करता स्क्वेअर मारा. स्टंपच्या खूपच म्हणजे खूपच बाहेर. वरुण जाधव पुन्हा एकदा शंकर गोवारीसाठी. सुंदर चेंडू सुंदर चेंडू. वेग आणि वेगच होता.
हा चेंडू चांगला होता. हेच करायचं होतं गोलंदाजाला मग आजपासून तेच सांगतोय का मला आतमध्ये ठेवायचा चेंडू. हा चेंडू चांगला असा मारलेला सीमा रेषावर विक्की कावले यांची चांगली क्षेत्ररक्षण. बघता बघता 2 धावा पूर्ण. मिस फील्डची पुन्हा एकदा तिसरी धावाचा प्रयत्न. 3 धावा पूर्ण आणि असं चांगलं असं बॅकअप. आतिश भगत यांची चांगली अशी फिल्डिंग. मिलिंद मुंद्रेकर हाच तो त्याने आल्या आल्या षटकारामध्ये आपली धावसंख्येला सुरुवात केली होती. विलीन यांच्यासाठी पुन्हा एकदा कॅचचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण कॅच ड्रॉप. तीन धावा पूर्ण. चौथीसाठी प्रयत्न काही दिसत नाही. जेल शिफ्ट बिलमुंदरकर यांचा मोठा जीवनदान. रोशन भगत यांच्याकडून गचाल क्षेत्ररक्षण होतं. गचाल शंकर गौर यांच्यासाठी पुन्हा एकदा वरुण जाधव यांचा चेंडू. पंच आमच्या वळतात. स्वेर चेंडू. एकोणीस धावा. पुन्हा एकदा वरुण जाधव. स्लोवर चेंडू शेअर चेंडू चेंडू ओळखला आणि आयवा कॅच. पत्रा पाटील यांचे आयवा कॅच. सुरेख यांच्या चॅट. जरी कॅच धरली असते तर 1-2 दुसऱ्या ओव्हर मधला लास्टचा चेंडू. नो चेंडू होता. पंच आमच्याकडे बोलतात नो चेंडू आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. डब्बे में डब्बा और अगला डब्बा अगला बॉल है फ्री हिट. फ्री हिट चेंडूचा फायदा घेतील का शंकर गोवारी. याच्या आधी ह्या शंकर गोवारीने लोकांना षटकार मारला होता. फ्रीचा चेंडूला वेग आणि वेगच. सुरेख चेंडू होता. धाव संख्या जाऊन पोहोचते 26. 2 ओव्हर नंतर 26. 13च्या रन रेटनी संघ चाललेला आहे. रन रेटनी उत्कृष्ट अशी स्थितीवर एकविरा इव्हेंट एकविरा लाईव्ह. दोन ओव्हर नंतर 26 धावा. सांगितलं 3 वाला सांगितलं गोटी. तू लक्ष ठेव ना इकडे. आम्ही पारस पाटील कुठे असतील त्यांनी स्टेजचे संपर्क साधावे. पुन्हा एकदा रोहन गोंधळी यांच्या हातात अंकेश उद्धार. कोणी नवीन खेळाडू आले असतील त्यांनी संघमालकांनी कर्णधाराशी संपर्क साधावे. रोहन गोंधळी सुरेख अशी गोलंदाजी केली होती. एक षटकार खाऊन सुद्धा 8च धावा दिल्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये. याच वेळी
वेळेन दुंदरगाची कॅच सोडली होती रोशन भगत यांनी. बघू या कॅच सुटल्यानंतर संघाला किती धावसंख्येवर जाऊन पोहोचवतात. आपटलेला चेंडू चेंडू जातो लॉंगॉनकडे, वरुण जाधव यांच्याकडे. बघता बघता एक धाव पूर्ण. वरुण जाधव सुंदर असे क्षेत्ररक्षण करताना सीमा पार 6 धावांसाठी षटकार. शंकर गोवारी अद्याप 2 षटकार मारून धावसंख्या चांगली, धावसंख्या 33 वर येऊन पोहोचलेली. सुंदर अशी फलंदाजी करतात मिलिंद दुंद्रेकर, शंकर गोवारी. याच रोहन गोंधलेने पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा दिल्या होत्या. त्याच रोहन गोंधलीवर आता आक्रमण करायची सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा पडलेला चेंडू, पंच आमच्या वेळ वळतात. वाईट चेंडू. रोहन गोंधले पुन्हा एकदा शंकर गोवारांसाठी सज्ज. ऑफकटला मारलेला चेंडू पुन्हा एकदा डालिम यांच्याकडे, रोशन भगत यांच्याकडे. चेंडू चाललाय सीमारेषा 4 धावांसाठी. नाही नाही, सुंदर असं क्षेत्ररक्षण. बघता बघता 3 धावा पूर्ण. आता त्यांची जरा फिल्डिंग मध्ये इकडे तिकडे करताना संगमाला अंक सुधार. रोहन गोंधले पुन्हा एकदा विलन दुंद्रेकर यांच्यासाठी. स्लोअर पद्धतीचा चेंडू चेंडू मारला उचलून क्षेत्ररक्षक जेल गाले, पण क्षेत्ररक्षक डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. अद्याप या षटकामधले 2 चेंडू शिल्लक आणि धाव संख्या खूपच वेगाने वाढत चाललेल्या आहेत. बघता बघता 43 धावावर धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे. चला स्पीडअप करा. रोहन गोंधले अतिशय महागडे होताना बघतात. फुलटात पडलेला चेंडू क्षेत्ररक्षक याच्याकडे जेल ड्रॉप. पुन्हा एकदा जीवनदान अंक सुधार यांची पण गचा क्षेत्ररक्षण. केतन भगत यांचं चांगलं बॅकअप. युवराज भगत सिंपल असं सोपं असं जेल असं जमीलगत दान केलंय. 45 धावा 1 to go. या ओव्हर मधला लास्टचा चेंडू. अद्याप 1 चेंडू शिल्लक. मिलिंद दुंद्रेकर यांना 2 जीवनदान मिळालेले आहेत. ऑफला मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक डोक्यावरून. विक्की कावले चेंडू खाली. चांगलं असं क्षेत्ररक्षण. 2 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचतो 47. चला पाणी घेऊन जावे मैदानात. 12 प्लेयर. मिलिंद दुंद्रेकर यांना 2 जीवनदान मिळालेले आहेत. अद्याप चांगले खेळतात. शंकर गोवारी 9 चेंडू मध्ये 21 धावा 47. मिलिंद दुंद्रेकर 7 चेंडू मध्ये 21. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना
आता संघमालक स्वतः जिम्मेदारी घेताना अंकेश उद्धार. अतिशय मागडी ओव्हर. या ओव्हर मध्ये तब्बल 21 धावा कुठून काढल्यात विलिंद धुंद्रेकर आणि शंकर गोवारी. स्वतः कर्णधार बॉलिंग साठी सज्ज. अंकेश उद्धार शंकर गोवारासाठी यांच्यासाठी पुन्हा एकदा ऑफला चेंडू मारलेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पुन्हा एकदा जेल ड्रॉप. गचाल असं क्षेत्ररक्षण जिनिशा 11 यांच्या संघाचं. रुद्र पाटील यांची गचाल असं क्षेत्ररक्षण. सिंपल असं जेल जमिनीलगत दान. चला स्पीडअप करा. चला समोरचे प्रेक्षक बाजूला व्हा. पाठीवा. पुन्हा एकदा अंकेश उद्धार. आपटलेला चेंडू मारलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. याच विलिंद धुंद्रेकरला 2 जीवनदान भेटले होते. जीवनदानाचा फायदा कसं उचलायचं हे विलिंद धुंद्रेकर यांच्याकडून शिकायचं. धावसंख्या जाऊन 54. अतिशय वेगाने धावसंख्या वाढत चालले. विलिंद धुंद्रेकर पुन्हा एकदा स्लोवर पडलेला चेंडू ओळखला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक रोहन गोंधली यांचा सुरेख असा क्षेत्ररक्षण. सुंदर असं जेल. चला पुढचे 2 संघ कर्णधार टॉस साठी संपर्क साधावे. नाही रोहन गोंधली आणि सुरेख असा कॅच घेताना अंकेश उद्धार स्वतः कर्णधार संघाचे चांगली अशी गोलंदाजी करताना भले त्याने एक शॉर्ट चेंडूवर षटकार काढला असेल परंतु विकेट मात्र विलिंद धुंद्रेकर यांची काढली. पुन्हा एकदा अंकेश उद्धार सचिन गोंधली यांच्यासाठी स्लोवर मध्ये चेंडू. पंच आमच्याकडे करतात. बिमर चेंडू. नो चेंडू. सचिन गोंधली 40+ मास्टर. उत्कृष्ट असे फलंदाज. 40+ to 40+. पुन्हा एकदा फ्लॅट आणि फ्युरियस षटकार 6 धावांसाठी. प्रथम पाळी आपण गप बसावे. सचिन गोंधली आल्या आपल्या संघासाठी दाखवून देतात की मी आलोय. धाव संख्या जाऊन पोहोचते 61. 2 विकेट. पुन्हा एकदा अंकेश उद्धार स्लोवर पद्धतीचा चेंडू काय समजला नाही फलंदाजाला. निर्धाव चेंडू. चांगला असा चेंडू. अद्याप पुन्हा एकदा अंकेश उद्धार. हा एक चेंडू सुंदर. चेंडू काय समजला सचिन गोंधली यांना. माता इंदुआई प्रतिष्ठान RB 11 दोन्ही संघाचे कर्णधार स्टेजसाठी संपर्क साधावे. आता आहे टॉस होण्यासाठी केवळ मात्र मंगेश कावळे यांनी यावे. धाव संख्या 61 वर 4 ओव्हर नंतर 61 धावा. अतिशय चांगली स्थिती आहे एकविरा 11 ची. गणेश पाटील यांच्या सुपुत्र रुद्र पाटील यंग स्टार मोठ्या खांद्याचा अंडर 14 यांच्यात शंकर गोवारे उत्कृष्ट अशी फलंदाजी अद्याप टिकून आहेत. ओपनिंगला गेले होते वरात भागात यांच्या सोबत.
रुद्र पाटील यंगस्टार. सुरेख चेंडू, चेंडू उचलून मारलाय, चेंडू चाललाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. आल्या आल्या रुद्र पाटील यांच्या आक्रमण हाणामारीचं शतक. प्रथम पाटील पाठीवा. रुद्रा पाटील पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू, पण दिशा काय चांगला असा चेंडू. तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. शंकर गोवासाठी यांना काही चेंडू समजला नाही. चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये. धाव संख्या जाऊन पोचते 67. अद्याप 3 चेंडू बाकी आहेत या षटकामधले. पुन्हा एकदा चौथा चेंडू आणि रुद्र पाटील. पुन्हा एकदा चेंडू चालला सीमारेषा पार. चौकार. केवळ मात्र मंगेश कॉलेज टॉस साठी संपर्क साधाय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस नाही आला तर पेनल्टी दिली जाईल. रुद्रा पाडेल पुन्हा एकदा 5वा चेंडू टाकण्यासाठी. अद्याप 4 चेंडू सुरेख. आत्ता लाईन बिघडली. पंच आमच्याकडे बघता स्वेर चेंडू, वाईट चेंडू. धाव संख्या जाऊन पोचते 72 म्हणजेच की 72. लास्ट शेवटचे 2 चेंडू बाकी. अद्याप 2 चेंडू बाकी. टुटुगो सुरेख चेंडू, खोदून काढलेला चेंडू. चेंडू चाललाय रोहन गोंधळे यांच्या हातामध्ये. थोडीशी मिसफिल्डचा फायदा घेत असताना 2 धावा. पुन्हा एकदा धावायचा प्रयत्न. बघता बघता 3 धावा पूर्ण. पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण. 4 धावा पूर्ण. बघता बघता मोळे मोळे असं सीन होताना रनआउट होणार. रनआउट 5वी धाव घेताना सचिन गोंधळे रनआउट. तसेच उत्कृष्ट असे गोलंदाज आकाश उद्दार, अंकेश उद्दार यांचे बंधू. धाव संख्या जाऊन पोचते 76. 76. चांगला अशी धाव संख्या आहे एकविरा 11 ची. वन टू गो. लास्टचा चेंडू सुरेख अशी गोलंदाजी करताना शंकर गोवारी. लास्टचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा रुद्र पाटील शंकर गोवारी यांच्यासाठी. शॉर्टपट पहिले चेंडू. चेंडू काही समजला नाही. चेंडू चाललाय लेग बायच्या सुरबाने. 1 धाव पूर्ण. 77 धावा पूर्ण आणि 78 धावांचं लक्ष. सुंदर अशी बॅटिंग केली आपल्या संघासाठी शंकर गोवारी यांनी. तब्बल शंकर गोवारी यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी केली. 16 चेंडू आणि 37 धावांची फलंदाजी. 3 षटकार 1 चौकार अशी त्यांची फलंदाजी. चांगली अशी कामगिरी. थोडीशी मिसफिल्ड मुळे धावा जास्त गेल्या. 2 जेल ड्रॉप झाले जमिनी लगत. ज्या प्लेयरनी टी शर्टचे पैसे दिले नाहीत त्यांनी हर्षद भगत व जॉन्टी गुंदेकर यांच्याकडे जमा करावे. 300 रुपये स्पर्धेची फी. मोठा कांदा आयोजित MK प्रीमियर लीग 2026.
चला फलंदाज पाठवा. क्षेत्ररक्षण सजवा, क्षेत्ररक्षण सजवा. चला टॉस साठी या. केवळ मात्र मंगेश कावले RB 11 चे संघ कर्णधार कुठे असतील त्याने स्टेजवर या टॉस साठी. मंगेश कावले कुठे असतील त्यांनी स्टेजवर या टॉस चुरण्यासाठी. संघाचे कर्णधार. चला फलंदाज पाठवा. क्षेत्ररक्षण सजवा, क्षेत्ररक्षण सजवा. मंगेश कावले RB 11 चे कर्णधार कुठे असतील त्यांनी टॉस उडवण्यासाठी स्टेजवर या. मंगेश दोन्ही कर्णधार आलेले आहेत. शिंदे काका टॉस उडवण्यासाठी या. शिंदे काका. मोठा कांदा प्रीमियर लीग यांच्या या स्पर्धेसाठी तब्बल 10 किलो चिकन उद्यासाठी दिलं त्यांनी. शिंदे काका यांनी टॉस उडवण्यासाठी. केवळ मात्र शिंदे काका टॉस करताना. मंगेश कावले RB 11 चे कॅप्टन. आणि कुठला आहे बॅट्समन कोण कोण गेला? अंकिश आणि इंदू आई प्रतिष्ठान यांच्यामध्ये टॉस उडवलाय. इंदू आई प्रतिष्ठान टॉस. RB 11 टॉस विन. RB 11 टॉस विन. चला क्षेत्ररक्षण सजवा. अंकेश उद्धार आणि वरुण जाधव स्ट्राईकला. वरुण जाधव नॉन स्ट्राईकला. अंकेश उद्धार संघाचा तारणहार मैदानामध्ये. वरात बघा. वरात चायनीजचे सर्व RB 11. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा, स्पीडअप करा. वरात बघत. वरात बघत. हॅलो हॅलो. सर्वांना सूचना आहे. सर्व कर्णधार लक्षात ठेवा. नाईट मॅचेस खेळतो आपण. गावाची KPL आहे. जास्तीत जास्त मॅचेस होण्यासाठी आपण लवकर क्षेत्ररक्षण लावते. लवकर मॅचेस चालू करा. वेळ नको. पुढचा टॉस उडलेला आहे. तुम्ही लगेच खेळा. काही करू नका. पुढच्या दोन्ही टीमनी तयार आहेत. तसंच सामना संपेल तसंच मैदानामध्ये उतरायचं आहे. वरात बघा ऑलराऊंडरची भूमिका निभवताना. 20 मिनिटांमध्ये पूर्ण 4 षटकं पूर्ण व्हायला पाहिजे आहेत. ऑफ साइडला चेंडू चाललाय. पुन्हा एकदा चेल ड्रॉप. वरुण जाधव यांना जीवनदान. संघाचा तारणहार मैदानामध्ये. अंकेश उद्धार कर्णधार. अंकेश उद्धार. वरात टू अंकेश. लोअर पुलटा चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी. नो पंचाई रिव्ह्यू घेतलाय बिमर साठी. चार 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. जर 20 मिनिटाच्या नंतर
20 मिनिटामध्ये 4 ओव्हर नाही झाल्या तर 5 ओव्हरला नो चेंडू नो चेंडू नो चेंडू आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. अंकेश उद्धार यांच्यासाठी पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण मिलिंद धुंदरकर यांचं. फ्री हिटचा काही फायदा घेतला नाही अंकेश उद्धारे यांनी. परत बघा अंकेश उद्धार यांच्यासाठी पुन्हा एकदा स्लोवर पडलेला चेंडू. पंच आमच्याकडे बघता स्वेअर चेंडू. वाईट चेंडू. जिरेके उत्कृष्ट अशी क्लॅरिटी आणि क्वालिटी. स्लो नो, पुन्हा एकदा नो चेंडू. बॉलर बाद केला जाईल आणि 2 धावा पूर्ण. नो चेंडू, नो प्लस 2 धावा आणि टोटल 3 धावा या चेंडूवर. गोलंदाज बाद असेल, गोलंदाज बाद असेल. प्रथम बडील आपण गप राहा. बॉलर बाद नाही. या चेंडूवर नो 2 धावा प्लस नो ची 1, टोटल 3 धावा. आता पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू. अंकेश उद्धार खेळण्यासाठी सज्ज. धाव संख्या 12 या आकड्यावर. स्लोवर पद्धत चेंडू, चेंडू चालला लेग स्टंपच्या वरून. चेंडू काय अंकेश उद्धार यांना समजला नाही. सुरेख असा चेंडू. प्रताप पाटील आपण गप राहा, थोडा सायलेंट राहा, सायलेंट. पुन्हा एकदा वरत बघत अंकेश उद्धार यांच्यासाठी सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. चेंडू काय समजला नाही. चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये.
चेंडू आणि 29 धावांची गरज. अंकेश उद्दार संघाचे कर्णधार चांगली अशी फलंदाजी करताना त्याच्या सोबतीला युवराज भगत वन डाऊनची भूमिका निवडताना मिलिंद धुंदरकर यांच्यावर आक्रमण करताना अंकेश उद्दार चांगली अशी फलंदाजी करताना जिनिशा 11 साठी पुन्हा एकदा मिलिंद धुंदरकर पुन्हा एकदा चेंडू मारला चेंडू चाललाय सीमारेषा पार 6 साठी षटकार लगातारचे 2 षटकारांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 55 धावा. अद्याप 10 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. अंकेश उद्दार अद्याप 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. मिलिंद धुंदरकर यांच्यावर लगातारचे 2 चेंडूवर आक्रमण 2 षटकार. तिसरा येईल का हाच प्रश्न प्रेक्षकांना पडतोय. पुन्हा एकदा चेंडू आमच्याकडे पंच वळतात. वाईटच्या स्वरूपाने धाव संख्या जाऊन पोचते 56. दबाव आणि दबाव मिलिंद धुंदरकर यांच्यावर पूर्णपणे दबाव दिसतोय. 10 चेंडू 22 धावांची अद्याप गरज जिनिशा 11 या संघाला. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग. अंकेश उद्दार मोठ्या कांद्याचा उत्कृष्ट असा स्लोवर पद्धतीचा चेंडू काय अंकेश उद्दार यांना समजला नाही. चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. मिलिंद धुंदरकर पुन्हा एकदा अंकेश उद्दार यांच्यासाठी पुन्हा एकदा चेंडू सर्कलच्या आतमध्ये. वरात बघा चेंडूला जज करतात हलकीशी मिसपेल पण त्याचा काय फायदा घेतला नाही. युवराज भगत फ्लॅट अँड फ्युरियस असा षटकार मारला होता. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. या जर 2 चेंडूवर जर एक मोठा फटका आला तर पूर्णपणे टीम जिनिशा 11 येईल संघामध्ये. चांगला असा स्ट्रोक चेंडू चालला सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. अंकेश उद्दार आणि युवराज भगत यांच्या मध्ये चांगली अशी भागीदारी होताना अद्याप 1 चेंडू बाकी. 7 चेंडू 17 धावांची गरज. जिनिशा 11 का एकविरा 11. मिलिंद धुंदरकर अतिशय मागडे होताना 7 चेंडू 17 धावांची गरज. 7 चेंडू 17 धावा. लास्टचा चेंडू उचलून मारला. चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. युवराज भगत सचिन गोंधळे 40+ मास्टर यांनी उत्कृष्ट अशी जल पकडला. पुन्हा एकदा मैदानामध्ये विक्की कावळे. सात चेंडू आणि 17 धावांची अद्याप गरज. 7-17 6-17. बॉलर शंकर गोवारी उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती. तब्बल 16 चेंडू मध्ये 33 धावांची भागीदारी आपल्या संघासाठी केली होती शंकर गोवारीने. शंकर गोवारी
स्लोवर पडलेला चेंडू चेंडू काय समजला चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू 5 चेंडू 17 धावांचे अद्याप गरज अंक्य सुद्धार स्ट्राईकला उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात अंक्य सुद्धार 3 लगातारचे 3 फटके मारले तर संघ विजय होईल अंक्य सुद्धार 5 चेंडू 17 धावांची पूर्ण गरज उचलून मारला चेंडू चेंडू स्वतःवर विश्वास 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 स्वतःवर अंक्य सुद्धार 4 चेंडू 17 धावा 4 मध्ये 3च फटके बाहेर मारायचे आहेत शंकर गोवारी चांगली अशी गोलंदाजी करताना उचलून पुन्हा या चेंडू काय समजला नाही चेंडू चालला निर्धाव आता जर निर्धाव आला तर पूर्णपणे बॅकफुटला जाईल संघ जिनिशा 11 अंक्य सुद्धा चांगली अशी फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी अद्याप 3 षटकार मारले होते अंक सुद्धार यांनी चांगला असा चेंडू चेंडू पूर्णपणे आता एकतर्फा होताना दिसतोय 2 चेंडू मध्ये 17 धावांची गरज 4ही चेंडू निर्धाव टाकले शंकर गोवारी यांनी मेडन शतक येईल का एमके प्रीमियर लीगचा 2 चेंडू 17 धावा पूर्णपणे एक धाव घेताना अंकेश उद्धार लास्टचा चेंडू विजयाच्या दिशेने वाटचाल करताना एकविरा 11 पुढचे दोन्ही संघ आपले 11 खेळाडू घेऊन सज्ज राहावे लास्टचा चेंडू उचलून मारला चेंडू चेंडू चालला क्षेत्ररक्षक जेल खाली जेल ड्रॉप अजूनही एक सामना गेला तरी आता लगातारचे 2 सामने जिंकावे लागतील मॅन ऑफ द मॅच शंकर गोवारे आरबी 11 चला